बंद घरावर चोरट्यांनी केला हात साफ. शेती कामाला गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर डल्ला. 44,800 रुपयांचा ऐवज लंपास. मेहकर तालुक्यातील नागापूर येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 44,800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संतोष खनपटे वय 50 व्यवसाय शेती यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता ते व त्यांची पत्नी शेती कामासाठी शेतात गेले होते. दिवसभर शेतात काम करून ते मुक्कामालाच थांबले होते. दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर घरी येऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडे आढळले. कपाटात ठेवलेले अंदाजे 8 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत सुमारे 40,300 रुपये तसेच 4,500 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा. काय घटना घडली, काय चोरी केली नेमकं? चोरी एक वध गेली आणि 4-5 हजार रुपये गेले घरातले. कधीची घटना आहे, काय? काल रात्रीची घटना आहे. आम्हाला का आज 3 वाजता माहिती झाली. तुम्ही कुठे होते? आम्ही शेतात होतो. कधीपासून शेतात होते? काल 11-12 वाजता गेलतो आम्ही दिवसा. तर रात्री तिथंच थांबलो. वारे वाजायच्यानं सुड्या गिड्या झाकासाठी. किती रुपयाची एक पोत होती? अंदाजे 50,000 हजाराची असेल. आणि रक्कम किती होती? 4-5 हजार रुपये होती. लाडक्या बहिणीची आलेली होती.